तुमच्या शरीरामध्ये बदल होत आहेत हे तुम्हालाही जाणवतं आणि कारण नसताना किंवा अगदी छोटंसं कारण असेल तरी मैत्रिणीवर चिडतात, कधी घरी आईवर चिडतात। जसे विचार तुमच्या मनावर बिंबवले जातील, तुम्ही जे आजूबाजूला पाहाल, जे वाचाल, जे शिकाल तेच तुमच्या मनावर बिंबतं आणि ते नेहमीसाठी परमनंट त्याचा परिणाम तुमच्या मनावर राहतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये ते जे पदार्थ असतात हे आपल्या शरीरासाठी खूप हार्मफुल असतात, म्हणजे हानिकारक असतात। त्याचे खूप साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात। तर सर्वप्रथम आजच्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षा माझ्या मैत्रीण आदरणीय पाटील मॅडम, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे खंबाट सर, सोनोने सर आणि माझ्या सर्व छोट्या मैत्रिणी यांचे मी स्वागत करते। आणि तुम्हाला काल काय होतं सांगा बरं? आणखी काय होतं? व्हेरी गुड। महाशिवरात्रीपेक्षा पण महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी? महाशिवरात्री तर महत्त्वाची आहेच, बरोबर आहे, पण त्याहीपेक्षा आपण काय आहोत? महिला आहोत, बरोबर आहे। आणि आपल्यासाठी कालचा दिवस हा खूप मोठा दिवस होता। कालचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे, माहिती आहे ना सर्वांना? का बरं साजरा केला जात असेल हा दिवस? कोणाला माहिती आहे का? तुमच्या शाळेत कार्यक्रम घेतला असेल ना, किंवा मॅडमनी सांगितलं असेल? हां, बरोबर आहे, काल सुट्टी असल्यामुळे कदाचित मॅडम घेतील आता। आणि काल महिला दिन असल्यामुळे आणि सुट्टी असल्यामुळे आज या ठिकाणी माझं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे तुमच्यासाठी। तर महिला दिन हा जो आहे, हा महिला दिन आपल्या महिलांचा म्हणजे स्त्रियांचा एक आदर, सन्मान आणि स्त्रियांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना आत्मसन्मान मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, ठीक आहे। तर आजच्या या कालच्या महिला दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते। आणि आजचा माझा काय विषय जो आहे व्याख्यानाचा तो आहे किशोरावस्था। टाकलं नाही का विषय? हां, किशोरावस्थेतील आहार व आरोग्य। किशोरावस्था माहिती आहे का ग मुलींना तुम्हाला? नाही का? बरं, तुम्ही कुठल्या वर्गातल्या मुली आहात? 7वी, 8वी, 9वी, बरोबर आहे। म्हणजे तुमचा वयोगट काय आहे बरं? किती वर्षाच्या आहात तुम्ही? किती वर्षाच्या? जोरात सांगा। 13, 14, 15, बरोबर आहे। 13, 14, 15 हा जो तुमचा वयोगट आहे हा किशोरावस्था म्हणूनच ओळखला जातो। या अवस्थेला तुमचा हा जो वयोगट, आपण जसं म्हणतो की नाही वृद्धावस्था असते, बालपण असतं, बरोबर आहे, प्रौढावस्था असते, तशी किशोरावस्था ही एक आपल्या मानवी जीवनाची अवस्था असते। आपण मूल जन्मल्यापासून ते मरेपर्यंत ज्या आपण वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतो, त्यापैकी किशोरावस्था ही जी आहे ही पण एक अवस्था आहे। आणि का बरं हा विषय या ठिकाणी ठेवलेला असेल आज? आणि हा विषय खास तुमच्यासाठी ठेवलेला आहे, कारण तुमची ही जी अवस्था आहे ही अवस्था फार महत्त्वाची अवस्था आहे। तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? किशोरावस्था ही मानवी जीवनात खूप महत्त्वाची अवस्था असते। असं कुठं वाचलेलं वगैरे आहे का तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये? तर किशोरावस्था ही जी अवस्था असते ही सर्वात महत्त्वाची अशी अवस्था असते। ही जी अवस्था असते ही अवस्था वयाच्या 10 वर्षापासून ते 20 ते 21 वर्षापर्यंत असते। मग ती मुलांची पण असते आणि मुलींची पण असते, बरोबर आहे। म्हणजे मुलं पण 10 ते 21 वर्षापर्यंत किशोर म्हटले जातात आणि मुली पण 10 ते 21 वर्षापर्यंत किशोरी म्हटल्या जातात। फक्त यात असं आहे की 3 भाग पाडलेले आहेत त्याचे। म्हणजे समजा 10 वर्ष ते 13 वर्ष, तुमच्यापैकी काही 10 ते 13 मधल्या मुली असतील त्याला काय म्हटलं जातं? पूर्व किशोरावस्था म्हटलं जातं। त्यानंतर 14 ते 17 वर्ष वयोगटातल्या काही मुली असतील
त्यांना मध्यम किशोरावस्था म्हटलं जातं आणि 18 ते 21 वर्षातले मुलं मुली जे असतात त्यांना उत्तर किशोरावस्था म्हटलं जातं. असे 3 भाग पाडलेले असतात. आणि हा जो कालखंड आहे, हा कालखंड जो आहे तो का महत्त्वाचा असतो तर तुमच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक अशा प्रकारचे बदल मोठ्या प्रमाणात या अवस्थेमध्ये होत असतात. म्हणजे ज्याप्रमाणे आता तुम्ही मुली आहात तर तुमच्या शरीरामध्ये बदल होत आहेत हे तुम्हालाही जाणवतं, बरोबर आहे ना. बऱ्याच प्रमाणात मुलींना लक्षात येतं आहे. आता काही मुली छोट्या आहेत पण ज्या आहेत या वयोगटातल्या या मुलींच्या लक्षात येतं की आपल्या शरीरामध्ये काही बदल होत चाललेले आहेत, बरोबर आहे. मग हे बदल जे आहेत हे ज्या प्रकारे मुलींमध्ये होतात त्या प्रकारे मुलांमध्येही होत असतात. आणि मग या वयामध्ये काय होतं, मुलांमध्ये का बरं हे बदल होत असतात बरं, तुम्हाला कधी तुम्ही ऐकले का हे बदल का होत असतील याबद्दल काही कधी कुठे ऐकलेलं किंवा वाचलेलं टीव्हीत वगैरे काही ऐकलेलं आहे का तुम्ही? नाही ऐकलेलं. तर हे बदल का होत असतात तर आपल्या शरीरामध्ये तुम्ही विज्ञानामध्ये शिकाल किंवा शिकल्याही असाल तर संप्रेरक स्रवत असतात. जे संप्रेरक असतात हे मुलींमध्ये इस्ट्रोजन नावाचं संप्रेरक स्रवत असतं आणि मुलांमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक जे असतं ते मोठ्या प्रमाणात श्रवण्यास सुरुवात झालेली असते या कालखंडामध्ये किंवा या वयोगटामध्ये. म्हणून मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक बदल आपल्या शरीरामध्ये होत असतात. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये हे बदल होतात त्याचप्रमाणे आपल्या मानसिकतेमध्ये म्हणजे आपल्या मानसिक अवस्थेवर पण या बदलांचा परिणाम होत असतो. बघा तुम्हाला जाणवत असेल उगाचच तुम्ही कधीतरी अशा खूप चिडचिड करता, बरोबर आहे. आणि कारण नसताना किंवा अगदी छोटंसं कारण असेल तरी मैत्रिणीवर चिडतात, कधी घरी आईवर चिडतात, कधी वडिलांवर चिडतात आणि मग थोड्या वेळाने तुमच्या असं लक्षात येतं की अरे रे आपण चिडायला नव्हतं पाहिजे, त्यांचा तर काहीच दोष नाही आहे, बरोबर आहे की नाही, असं वाटतं ना तुम्हाला. परंतु हे कशामुळे घडत असतं तर तो जो संप्रेरक असतो, मी जो तुम्हाला हार्मोन सांगितला कुठला इस्ट्रोजन नावाचा मुलींमध्ये जो असतो तो, त्या हार्मोनचे प्रमाण कमी जास्त होते शरीरामध्ये किंवा स्त्रवत होतो हार्मोन आणि शरीरात खूप बदल होतात त्या हार्मोन्समुळे आपल्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव असते का तर आपल्याला माहिती नसतात, आपण कुठे वाचतही नाही. आणि आपण मोबाईल, आता तुमच्याकडे सगळ्यांना तुम्हाला मोबाईल ऑपरेट करता येतो, बरोबर आहे. मग तुम्ही मोबाईलवर काय पाहता, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, आणखी काय काय व्हॉट्सॲप, हे सगळं तुम्ही पाहत असता. परंतु ह्या गोष्टी कधी तुम्ही पाहता का की अरे तुम्हाला असं कधी वाटलं का की हा बदल माझ्या शरीरात झाला, मग हा का होतोय तर मी हे चेक करून पाहते गुगलवर, असं कधी वाटलं का तुम्हाला? तर नाही, आपण ह्या गोष्टीचा कधी विचारच करत नाही. परंतु आपण ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, कारण आपल्या शरीरावर हे जे बदल होत आहेत शरीरामध्ये हे का होतात, याची कारणे काय आहेत, मग हे याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करणे गरजेचे असते, बरोबर आहे. आता ह्या हार्मोन्सचा सगळ्यात म्हणजे ह्या जो तुमचा हा वयोगट आहे, या वयोगटाचं सर्वात म्हणजे मोठा जो बदल असेल आपल्या शरीरामध्ये होणारा, तर काय होतं, मुलींना मासिक पाळी सुरू होते, बरोबर आहे. मासिक पाळी सुरू होते तर ही का सुरू होते तर आपल्या शरीरामध्ये बदल होत जो असतो ह्या हार्मोनमुळे, यामुळे मासिक पाळी सुरू होते. त्याचबरोबर मुलांमध्ये आपल्या मुलींमध्ये जशी मासिक पाळी सुरू होते तशी मुलांमध्येही काही बदल दिसतात. त्यांच्यामध्ये दाढी, मिशा किंवा केसांची वाढ होणे वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत या मुलांमध्ये पण दिसायला लागतात. त्यांचा आवाज बदलतो, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये पण होत असतात आणि मुलींमध्ये पण होत असतात. परंतु मुलींच्या शरीरावर या गोष्टींचा खूप जास्त परिणाम होत असतो. कारण आपण काय करतो बघा, आता ही दीदी चालली आहे, बरोबर आहे, मी तुमच्याशी बोलते, तुम्ही तिच्याकडे पाहताय, तुम्ही काय ऑब्झर्वेशन करताय तिचं, तिने जीन्स कशी घातली, तिने टॉप कसं घातलं, तिने हेअरस्टाईल कोणती केली, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही काय करता, ह्या ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं त्याकडे देत नाही. आता मॅडम काय सांगताय बरं, हे आपण ऐकलं पाहिजे, हो की नाही. कारण तुमचं हे वयच असं आहे की तुम्हाला अट्रॅक्शन असतं कुठल्याही गोष्टीचं बाहेरच्या. म्हणजे मी कशी सुंदर दिसली पाहिजे, मी जाड नाही झाली पाहिजे, मी बारीक स्लिम ट्रिम चवळीची शेंगच राहिली पाहिजे, बरोबर आहे की नाही. असं वाटतं ना तुम्हाला, वाटतं ना. ठीक आहे, साहजिक आहे तसं वाटणं, तुमचा तो वयाचा दोष आहे.
परंतु हे वय संवेदनशील असल्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या गोष्टींना कसं सामोरे जायचं ह्याचंही थोडंसं वाचन केलं पाहिजे किंवा तुमच्या मॅडमला विचारलं पाहिजे किंवा आजूबाजूच्या वातावरणातून कुठून तरी या गोष्टीचा तुम्ही थोडाफार अभ्यास केला पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे. तुमचं हे वय जे आहे हे असं आहे की कुंभार जसा मातीला आकार देतो ना, तुम्ही कधी पाहिलेलं असेल ना, कुंभार चाकावर भांडं घडवतो म्हणजे मटकं घडवतो तेव्हा तो असा हाताने त्याच्या आकार देत असतो, बरोबर आहे. मग तो जेव्हा आकार देतो तेव्हा तो कसा देतो, त्याला जसा पाहिजे तसा तो आकार देतो, बरोबर आहे. त्याला वाटलं नाही मला आज थोडंसं त्याचं माठ जो आहे तो असा गोल करायचा आहे, मग तो गोल करतो. त्याला वाटलं थोडंसं त्याचं तोंड निमुळतं करायचं, मग तो तसा आकार देतो. मग त्याप्रमाणे त्याला जसा आकार हवा आहे तसं ते मटकं, मातीचं मटकं घडतं. तसं तुमचं हे वय आहे. तुमच्या या वयामध्ये तुम्हाला तुमच्यावर जसे संस्कार केले जातील, जशी शिकवण दिली जाईल, जसे विचार तुमच्या मनावर बिंबवले जातील, तुम्ही जे आजूबाजूला पाहाल, जे वाचाल, जे शिकाल तेच तुमच्या मनावर बिंबतं आणि ते नेहमीसाठी परमनंट त्याचा परिणाम तुमच्या मनावर राहतो. म्हणून या वयामध्ये तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे, चांगल्या गोष्टी वाचणं गरजेचं आहे, चांगल्या गोष्टी ऐकणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला खूप स्पर्धा आहे जगामध्ये. इलेक्ट्रिक गॅजेट्स खूप आहेत तुमच्याकडे. आयफोन आहे, म्हणजे फोन तर आहेच, लॅपटॉप आहे, आणखी काय काय आहे. तर त्यामुळे काय होतं आहे, तर जग खूप जवळ आल्यासारखं वाटतं आहे आपल्याला आणि यामधून ज्या नको त्या पण गोष्टी तुमच्या समोर येत आहे. परंतु हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता मॅच्युरिटीनुसार की ह्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे. याचा आपल्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो किंवा आपल्या पूर्ण आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या वयामध्ये काय होतं तर तुम्ही जास्त डाएट कॉन्शियस असता. डाएट हा शब्द ऐकलेला आहे ना तुम्ही कधी, डाएट आणि आहार हा शब्द ऐकलेला आहे का, बरोबर आहे ना. मग तुम्हाला काय वाटतं, नको जास्त नको खायला. मी जसं तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला वाटतं मी स्लिम ट्रिम राहिली पाहिजे, 0 फिगर, करीना कपूरची जशी फिगर आहे तशी आपली फिगर पाहिजे असं वाटतं ना तुम्हाला. मग तुम्ही काय करता, नको मला जास्त जेवण नाही करायचं, मी 1 पोळी खाते का नाही, मी डब्यात आता अर्धीच पोळी नेणार, असं वाटतं ना तुम्हाला. आणि तुम्ही काय करता, मग डब्यात अर्धी पोळी नेणार, मग तुमच्या शरीराची भूक भागली जाते का त्यावर, नाही भागली जात. मग कॅन्टीनमध्ये किंवा शाळेच्या आजूबाजूला परिसरात कुठंतरी काहीतरी फास्ट फूडचं एखादं दुकान असतं, वडापावचं दुकान असतं किंवा काय म्हणतात त्याला पाणीपुरीचा ठेला असतो. तुम्हाला वाटतं आपण ते खाऊन घेऊ, मग तुम्ही काय करता, ते खाता, बरोबर आहे. मग काय होतं, आईने इतकी सुंदर घरी बनवलेली जी हायजेनिक असते म्हणजे एकदम स्वच्छ असते ती भाजी पोळी म्हणा किंवा आईने जे पण काही बनवलेलं असतं ते तुम्ही व्यवस्थित आणत नाही डब्यात. आणि बाहेर तुम्हाला माहिती आहे का ते कशा प्रकारचं म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याला लागणारे घटक ते कसे काय वापरतात हे तुम्हाला माहिती नसतं. कधी कधी शिळे असतात सॉरी, त्यामध्ये कधी कधी आर्टिफिशियल काही गोष्टी ॲड केलेल्या असतात जसे की कलर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये ते जे पदार्थ असतात हे आपल्या शरीरासाठी खूप हार्मफुल असतात, म्हणजे हानिकारक असतात. त्याचे खूप साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी खाणं आपण टाळलं पाहिजे आणि आपल्या आरोग्य आणि आहाराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आरोग्य हा शब्द कधी ऐकलाय का ग मुलींनो तुम्ही विज्ञानामध्ये? सांगा बरं कोणीतरी, आरोग्य म्हणजे काय सांगू शकतं तुमच्यापैकी कोणी? सांगा, तुम्हाला जे वाटतं ते सांगा. हां, आता मॅडम शिकवतात ना तुम्हाला आरोग्य म्हणजे काय, असं तुम्हाला काय जनरली काय वाटतं ते सांगा. सांगा बरं, कोण सांगतं? काय असेल सांग दीदी, तू सांग बेटा, सांग सांग बेटा सांग. आरोग्य कशाला म्हणत असेल? नाही, काहीच शिक्षा नाही आहे. सांग ना बेटा, सांग. हां, तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही घाबरताय सांगायला, बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं चुकलं तर मॅडमला काय वाटेल, मॅडम इथं बसलेले आहे, पुन्हा मॅडम रागवतील का गं तुम्हाला आरोग्य म्हणजे काय सांगता नाही आलं का? नाही ना. आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे. निरोगी म्हणजे काय, तर कुठलाही रोग नसणे, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला कुठलाही रोग नसणे, कुठल्याही प्रकारची शरीराची किंवा शारीरिक तक्रार नसणे म्हणजे आपण निरोगी, बरोबर आहे.
त्यालाच आपण काय म्हणतो, आरोग्य म्हणतो. मग हे आपलं आरोग्य जे आहे म्हणजे आपली हेल्थ, इंग्लिशमध्ये त्याला हेल्थ म्हणतात. ही हेल्थ जी आहे ती सांभाळणं किंवा ती जपणं हे आपलं काम आहे. कारण कसं आहे बघा, आपलं शरीर जे आहे ना, आपण काय म्हणतो बघा, कधी कधी तुम्ही मोठ्यांचे शब्द तोंडून हे शब्द ऐकले असतील, टीजभर पोट असतं आपलं पण केवढी उलथापालथ करावं लागते, बरोबर आहे. म्हणजे काय तर आपण कशासाठी करत असतो, ही जी जगामध्ये सगळे उलथापालथ चालते ती कशासाठी, पोटभर जेवण पैसा कमवतात लोक. का कमवतात, की आपल्याला चांगलं जीवन जगता यावं, व्यवस्थित जेवण करता यावं किंवा आपल्याला जे पाहिजे ते खाता यावं, हा मेन उद्देश असतो आपला, बरोबर आहे. मग हे कशासाठी, तर आपलं त्यासाठी शरीर चांगलं राहायला पाहिजे म्हणून खातो आपण. आता शरीर चांगलं राहायला पाहिजे म्हणून खातो. समजा एखादी, मी तुम्हाला एक उदाहरण देते, एक गाडी आहे, ती गाडी जी आहे ती गाडी नवीन आणली, नवीन आणली, त्या घरी आणेपर्यंत त्या गाडीतलं पेट्रोल संपून गेलं आणि ती गाडी नंतर आपण काढली बाहेर न्यायला, ती गाडी चालेल का रे, चालेल का, का नाही चालणार बेटा, कारण त्यात पेट्रोल नाही आहे, बरोबर आहे. आणि जर तुम्ही समजा ते पेट्रोल टाकलं आणि त्या पेट्रोलमध्ये भेसळ असली तर त्या गाडीचं इंजिन खराब होईल का चांगलं राहील, खराब होईल, बरोबर आहे. तसंच आपलं शरीराचं आहे. आपलं शरीर हे एक इंजिन आहे, गाडी आहे, आणि त्यात जे आपण इंधन टाकतो म्हणजे जे पेट्रोल टाकतो ते काय आहे, आपलं अन्न आहे. आणि ते अन्न जर आहे, ते अन्न जर आपण व्यवस्थित घेतलं नाही, समजा जंक फूड, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर हे जर जास्त घेतलं आपण, तर काय होईल, आपल्या शरीरात बिघाड होईल. आपल्या पचनसंस्था जी तुम्हाला विज्ञानात सगळं आहे, हे पचनसंस्थेत बिघाड होईल. त्यामुळे काय होईल, आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे वाईट परिणाम होत असतात, बरोबर आहे. म्हणून काय आहे तर आपण आपल्या इंजिन जे आहे, आपल्या शरीराचं इंजिन जे आहे ते योग्य राहण्यासाठी योग्य प्रकारचा आहार, योग्य प्रकारचं पोषक घटक जे आहेत ते घेणं गरजेचं आहे. तर पोषक घटक हा शब्द मी जो वापरला, तो पोषक घटक म्हणजे काय, कोणाला सांगता येईल का आता, पोषक काय काय आहे सांगा बरं आपल्या शरीराला. भाजीपाला, बरोबर आहे, व्हेरी गुड. फळं, हां व्हेरी गुड. आणखी दूध, सगळंच तर माहिती आहे तुम्हाला, हुशार मुली आहेत तुम्ही. भाजीपाला, फळं, दूध, आणखी मांस, अंडे, या सगळ्या गोष्टी काय हे तुम्हाला माहिती आहे की हे सगळं आपल्यासाठी चांगलं आहे, हे सगळं पोषक घटक आहेत, हे आपल्याला माहिती असतं. पण आपण ते काय करतो, आचरणात आणत नाही. माहिती असताना आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो, बरोबर आहे. पण ह्या पोषक घटकांची जर कमतरता झाली तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. आता तुमच्या वयोगटातील म्हणजे किशोरावस्थेतील मुली ज्या आहेत यांना सर्वात जास्त जी म्हणजे काही सर्वेक्षण झाले, म्हणजे त्या सर्वेक्षणामध्ये असं आढळलं की ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय, हा शब्द तुम्ही ऐकला आहे का, बरोबर आहे. रक्तक्षय हा आजार जो आहे तो मुलीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो. तो कुठल्या वयोगटात, या तुमच्या वयोगटात म्हणजे किशोरावस्थेमध्ये 10 ते 11 वर्ष वयापासून ते समजा 20पर्यंत म्हणा किंवा 17-18 पर्यंत म्हणा, या वयोगटामध्ये ह्या रक्तक्षयाचं प्रमाण मुलींमध्ये जास्त आढळून येतं. आणि याचं कारण काय आहे तर हेच की तुमचं जे आहे ना फास्ट फूड जास्त प्रमाणात घेणं किंवा स्लिम ट्रिम बॉडी ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर रक्तक्षयाचं प्रमाण जे आहे ते वाढतं तुमच्यामध्ये. मुलींमध्ये जागतिक सरासरीमध्ये समजा भारताचा जर विचार केला तर ॲनिमिया म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, रक्तक्षयाला काय म्हणतात, ॲनिमिया. तर ॲनिमियाचं प्रमाण 20% हे 20% महिलांमध्ये आणि 15% मुलांमध्ये जास्त आहे. म्हणजे जगातला जर विचार केला जगाच्या दृष्टीने तर आपल्या भारतामध्ये 20% मुलींमध्ये रक्तक्षय आढळतो आणि 15% मुलांमध्येही रक्तक्षय आढळतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगते त्याप्रमाणे मुलांना पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण लागू होतात. मुलं पण ह्या सगळ्या गोष्टींच्या आहारी जातात. या सगळ्या जो मी म्हणते विचार करतात मुलं की फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे, पुन्हा चांगलं दिसण्यासाठी काय ते तुम्ही जेवण कमी करतात ते घेतात, परंतु ते चुकीच्या पद्धतीचा आहार घेतात. बॉडी बनवण्यासाठी काहीतरी जिम लावतात, मग काहीतरी प्रोडक्ट्स घेतात. जे नॅचरल आहे ते घेत नाही आणि जे आर्टिफिशियल प्रोडक्ट्स आहेत त्यावर ते जास्त प्रमाणात भर देत असतात.
आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरात पोषणाचा अभाव होतो. म्हणजे जे पोषण म्हणतो आपण, शरीराचं पोषण उदरभरण जे आहे ते व्यवस्थित प्रकारे होत नाही. म्हणून पोषक तत्वे जी आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. तर जी पोषक तत्वे आहेत त्यामध्ये पहिला पोषक घटक आहे प्रथिने. प्रथिने तुम्ही विज्ञानात आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानाशी संबंधित आहेत आणि तुम्ही वाचलेल्या पण आहेत. तर प्रथिने हा जो घटक आहे हा कशासाठी महत्त्वाचा असतो तर सर्वात महत्त्वाचं कार्य जे आहे प्रथिनाचं ते आहे आपल्या शरीराची निर्मिती करणे. म्हणजे शरीराच्या ज्या पेशी, शरीरामध्ये आपलं शरीर जे आहे ते पेशींपासून तयार झालेलं असतं आणि ह्या पेशींची निर्मिती करण्याचं काम प्रथिने करत असतात. म्हणजेच मांसपेशीची निर्मिती करणे, शरीर बांधणी करणे, ही जी कामं आहेत ही प्रथिनांची कामं आहेत. आणि त्याचबरोबर मी जे तुम्हाला हार्मोन्स सांगितले, या हार्मोन्सची स्थिती व्यवस्थित ठेवण्याचं काम पण कोण करत असतं, प्रथिने करत असतात. तर ही प्रथिने जी आहेत ही प्रथिने किती आवश्यक, आता हे जे सगळे मी तुम्हाला आता जे पोषक घटक सांगणार आहे 2, 4, 5, तर हे सर्व पोषक घटक जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाला त्यांची आवश्यकता दिवसभरात किती पाहिजे दररोज याचं एक ठोक ताळे दिलेले असतात काही वेगवेगळ्या संघटनांनी. जशी WHO आहे, NIN आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादची, ह्या संस्था ज्या आहेत ना, ह्या संस्था सातत्याने ह्याच गोष्टींवर काम करत असतात आणि ह्या जागतिक लेवलला ह्या संस्था काम करत असतात. आणि यांनी काही ठोक ताळे ठरवून दिलेले असतात. त्याला आपण रिकमेंडेड डायटरी अलाउन्स, त्यालाच इंग्रजीत RDA म्हणजे निर्देशित दैनंदिन तक्ता. हा शब्द आता जरी तुम्हाला नवीन वाटत असाल, तुम्ही पुढे जसं जसं विज्ञान शिकाल तसं तसं तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे काय तर ठराविक व्यक्तीने एका दिवसात किती त्या व्यक्तीच्या आहारातून पोषक घटक गेले पाहिजे. म्हणजे समजा प्रथिने, तर प्रथिनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या वजनानुसार, आता समजा माझं 60 किलो वजन आहे तर मला दररोज 60 ग्रॅम प्रथिने जी आहेत ती माझ्या आहारातून जाणं गरजेचं आहे. तरच माझ्या शरीराची जी फंक्शन्स आहेत, जे कार्य आहेत ते योग्य प्रकारे पार पडतील. म्हणजे तुमचं वजन जर 35 किलो आहे तर तुमच्या वजना इतकी तुम्हाला प्रथिने मिळणं गरजेचं आहे. परंतु एक ठोक ताळा जो आहे RDA नुसार 50 ते 60 ग्रॅम प्रथिने जी आहेत ही किशोरावस्थेमध्ये दररोज घेणे गरजेची आहे. मग हे प्रथिने कसे घ्यायचे ते काय कुठं बाजारात भेटता का? आपण प्रोटीन शेक वगैरे तुम्ही ऐकलं असेल बघा कधी. प्रोटीन शेक म्हणजे काय असतं ते, तर जी प्रथिने आपल्या शरीरात कमी पडतात आहारातून ते आपण एक्स्ट्रा म्हणजे सप्लिमेंटरी म्हणतो आपण त्याला, बाहेरून पूरक घटक म्हणून घेतो आपण ते. तर ते कमी न पडण्यासाठी काय करायला पाहिजे, मग हे प्रथिने कशातून मिळतील बरं? तर ही प्रथिने जी आहेत ते आपण दररोज जे जेवण करतो, जे तृणधान्य कडधान्य माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे आपण जे खातो की नाही, आपलं भारतीयांचं अन्न काय आहे, म्हणजे आपल्याकडे काय पिकतं, जे आपल्याकडे पिकतं तेच खायचं. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, बरोबर आहे. हे सगळं जे आहे, आपण पोळी खातो की नाही, पोळी हा महत्त्वाचा भाग आहे आपल्या जेवणातला, पोळी किंवा भाकरी. तर हे तृणधान्य, कडधान्य, त्यानंतर सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रथिने असतात. तुमच्यापैकी कोणाच्या घरी तुमच्या आई टाकत असाल बघा, गहू दळून आणताना थोडंसं सोयाबीन टाकतात भाजून, बरोबर आहे. मग ते तुम्हाला हा पण प्रश्न कधी पडला असेल की हे सोयाबीन भाजूनच का बरं टाकत असेल आई? तर ह्या सोयाबीनमध्ये जो एक त्याच्या तोंडाजवळ टॉक्झिक इन्हिबिटर नावाचा घटक असतो, तो विषारी घटक असतो आणि तो एखाद्याच्या ब्लड ग्रुपला किंवा एखाद्याच्या याला नाही मॅच झाला तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून काय केलं जातं तर ते भाजल्यानंतर तो नष्ट केला जातो. म्हणून तो थोडंसं सोयाबीन भाजून आपण गव्हामध्ये घालत असतो. तर हे का घालतात तर पोषक तत्व वाढण्यासाठी. सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रथिने आहेत. जेवढे प्रथिने तुम्हाला 100 ग्रॅम याच्यामध्ये सोयाबीन म्हणजे मटणामध्ये, चिकनमध्ये भेटतात तर तेवढे तुम्हाला सोयाबीनमधून भेटत असतात. म्हणून जे व्हेजिटेरियन लोक असतात तर ते जे नॉनव्हेज खात नाही मग त्यांना प्रथिनांची कमतरता भासायला लागते. मग तेव्हा काय केलं जातं तर सोयाबीन रिकमेंड केलं जातं. म्हणजे सोयाबीनचे पदार्थ, सोया चंक्स असतील किंवा सोयाबीनचे काही लोक पोळी भाकरीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर त्याचं दूध पण असतं सोयाबीनचं,
ते पण वापरलं जातं. तर अशा प्रकारे आपण सोयाबीन आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. अंडे, रोज एक तरी अंडं तुम्ही किमान खायला पाहिजे. आता आज मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही आजपासूनच ते सुरुवात करायला पाहिजे. कराल ना? का आवडत नाही अंडं? खात नाही अंडे परंतु अंडं हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक. तुम्हाला वाटतं की नाही माझे केस सुंदर झाले पाहिजे, माझे डोळे छान झाले पाहिजे, माझी त्वचा छान झाली पाहिजे, हे फक्त तुम्हाला वाटतं. मग तुम्ही काय करता? वरून काहीतरी लावता, कोणीतरी सांगतं ही क्रीम छान आहे, ती क्रीम छान आहे, मग ते लावता. ते करण्यापेक्षा तुम्ही जर आहारातून ह्या गोष्टी घेतल्या तर तुम्हाला वरचं काहीही करायची गरज नाही. आणि जे तुमच्या आतून जे तुमचा ग्लो येईल चेहऱ्यावर, तो वरून किती काही लावलं तरी येईल का? नाही येणार. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर मांस, मासे, चीज, हे सर्व घटक जे आहेत. त्यानंतर मक्का म्हणतो आपण, मक्काचा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे. राजमा पण आपण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला पाहिजे. चवळी असेल, त्याचबरोबर पनीर असेल, बरोबर आहे, बदाम, पालेभाज्या, या सर्व गोष्टीमधून आपल्याला प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे प्रथिने हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्या शरीर बांधणीसाठी आणि शरीरासाठी. त्यामुळे प्रथिने तुम्ही मोठ्या प्रमाणात शरीरात घेणं गरजेचं आहे. दुसरा घटक आहे कर्बोदके. तर कर्बोदके आपल्याला काय देतात? तर मी ज्याप्रमाणे सांगितलं, प्रथिने शरीर बांधणीचं काम करतात. तर कर्बोदकांमधून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. तर 2200 ते 2500 कॅलरीज एवढी ऊर्जा रोज एवढे कर्बोदके रोज आपण घेणं गरजेचं आहे, कारण तेवढी ऊर्जा आपल्याला त्यातून मिळत असते. आणि जेव्हा प्रथिने आणि कर्बोदके दोन्ही शक्यतो एकत्र करून त्याचं कॉम्बिनेशन आपण आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. जसे की उदाहरणार्थ डाळ खिचडी असेल, वरण भात असेल, त्यानंतर आपण दूध शेवई घेतो, तर ह्या गोष्टी ज्या आहे, इडली घेतो, ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या आपण कॉम्बिनेशनमधून घेतलं तर त्यांचं पोषक तत्व जे आहे, पोषण मूल्य जे आहे ते अधिक वाढतं. आणि प्रथिने आणि कर्बोदके याचा जर समजा आपण आहारात समावेश केला नाही किंवा कमी पडला आपल्या शरीराला, तर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनसारखा आजार आपल्याला होऊ शकतो. PEM म्हणतात. त्याचे वेगवेगळे लक्षणं आहेत त्या आजाराचे, आणि लहान मुलांना तो जास्त प्रमाणात होतो. परंतु आपणही तो योग्य प्रमाणात कॉम्बिनेशन घेणे गरजेचं आहे. त्यानंतरचा घटक आहे स्निग्धे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? फॅट्स म्हणजे फक्त त्यामध्ये दोन येतं, एक सिंपल आणि कॉम्प्लिकेटेड असं येतं. परंतु जे फॅट्स आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड, तर हे फॅट्समधून मिळतं. आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड हे आपल्या त्वचेसाठी, मी जसं सांगितलं, त्वचेसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला पिंपल येणार नाही, तुमची स्किन लवकर क्लीन होईल जर याचा समावेश तुम्ही केला तर. आणि याचं जर कमतरता तुमच्या शरीरात असेल तर तुम्हाला त्वचेचे वेगवेगळे आजार होतील. बघा, बऱ्याचदा लोकांना त्वचेचे काही आजार असतात, काही स्किनचे प्रॉब्लेम असतात. मग लोक काय करतात? स्किन स्पेशालिस्टकडे जातात, मग ते गोळ्या लिहून देतात. त्या गोळ्यामध्ये पण तेच घटक असतात, फक्त आपण ते आहारातून घेतो, तर ते गोळ्यामधून देतात डॉक्टर. तर ते आपल्याला डॉक्टरांचं खरं वाटतं, परंतु आपण ह्या गोष्टीचं कधी म्हणजे त्याचं पालन करत नाही किंवा ऐकत नाही या गोष्टी. तर हे फॅट्स जे असतील ना, तर हे तूप, म्हणजे आपण जे गावरान तूप म्हणतो, म्हशीचं किंवा गाईचं, ते तूप, आणि आपण जे आहारात तेले रोज घेतो, वेगवेगळी करडई, सोयाबीन, हे जे तेल वापरतो, या हे तेल पण हे फॅट्समध्ये, म्हणजे फॅट्स म्हटले जाते त्याला. त्यानंतर बदाम जे आहेत, ते बदामातून पण आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट्स मिळतात. अक्रोड असेल, म्हणजे ड्रायफ्रूट्समध्ये जे अक्रोड आहे तो तर खूप म्हणजे आवश्यक असा घटक मानला जातो. तो त्याचे वेगवेगळे फंक्शन किंवा कार्य आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा जो पोषक घटक आहे तो आहे कॅल्शियम. का बरं लागतो तुम्हाला या वयामध्ये जास्त? तर तुमची वाढ भराभर होत असते, झपाट्याने तुमची या वयामध्ये वाढ होत असते, आणि तुमची उंची वाढते, तुमच्या सर्व अवयवांमध्ये वाढ होत असते. आणि आपल्याला माहिती आहे की हाडांच्या आणि दातांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी कॅल्शियम हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि हा कॅल्शियम जो आहे, हा कॅल्शियम या वयात जेवढं तुम्ही कॅल्शियमचं प्रमाण व्यवस्थित ठेवाल तर तुम्हाला वयाच्या 40 नंतर जे प्रॉब्लेम आहेत कॅल्शियमचे ते होणार नाहीत.
जसे की 40 नंतर गुडघ्यांचे आजार सुरू होतात, किंवा मग ऑस्टिओपोरोसिस नावाचा एक आजार असतो, तो महिलांना जास्त होतो. म्हणून कॅल्शियम जे आहे, आणि मुलींमध्ये मासिक पाळीमध्ये हाडांची झीज होत असते काही प्रमाणात, त्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण आपल्या आहारात जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हाडांचे आजार होत नाहीत. लहान मुलांमध्ये रिकेट्स नावाचा आजार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. तर हे हाडांचे जे आजार आहेत हे होऊ नये म्हणून आपण कॅल्शियम मोठ्या प्रमाणात घेतलं पाहिजे. तर हे कॅल्शियम कशासाठी आवश्यक आहे शरीरामध्ये? तर स्नायू आणि हाडांचं आरोग्य तर चांगलं होतंच, परंतु आपले जे हार्मोन्स आहेत, या हार्मोन्स सिक्रेट होतात, या संप्रेरकांवरही त्याचा परिणाम होतो. कॅल्शियममुळे या संप्रेरकही व्यवस्थितरित्या काम करतात. मग हे कॅल्शियम कशामधून मिळते? तुम्हाला आता हे कॅल्शियम हा घटक तर खूप चांगल्या प्रकारे माहिती असायला पाहिजे. कॅल्शियम कशातून मिळतं बरं जास्तीत जास्त? डॉक्टर सांगतात मुलांनी, लहान मुलांनी, किंवा कशामध्ये? बॉर्नव्हिटा. दुधामध्ये असतं बेटा, सगळ्यात जास्त कॅल्शियम दुधामध्ये असतं. बॉर्नव्हिटा आपण कशासाठी घेतो? आपल्याला प्लेन दूध आवडत नाही प्यायला, दुधाचा वास येतो, बरोबर आहे, आणि चॉकलेटचा फ्लेवर असतो नाही बॉर्नव्हिटाला, म्हणून तुम्हाला दूध आवडतं. म्हणून ते काय म्हणतात, तर बॉर्नव्हिटा पिला पाहिजे. ॲडमध्ये दाखवता बेटा तसं, पण दुधामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असते. त्यानंतर कशामध्ये असते आणखी? अंडे, मासे, चिकन, मटण जे तुम्ही खातात ते, हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर जे नारळ असतं, ओलं नारळ, ओल्या नारळामध्ये पण जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. आणि सगळ्यात रिचेस्ट म्हणजे काय म्हणतो त्याला, सगळ्यात जास्त जर कॅल्शियम कशात असेल तर नाचणी, नागली. कधी ऐकलं शब्द? नागलीचे पापड येतात रेड रेड कलरचे, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. तुम्ही बघा, आता जे लोक डाएट करतात किंवा ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम आहे त्यांना डॉक्टर काय करतात, नाचणीची भाकरी खायला सांगतात. पूर्वी त्याचं म्हणजे जुन्या लोकांना त्याचं महत्त्व होतं म्हणून ते लोक जास्त प्रमाणात ते वापरायचे. पण मध्यंतरी काय झालं, या गोष्टींचं महत्त्व कमी कमी होत गेलं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागल्यानंतर आता पुन्हा आपल्यामध्ये जागृती आली की नाही, आता हे घ्यायला पाहिजे. आणि याच्यामधून आता बघा, तुमची 70 वर्षाची आजी असेल तुमच्या घरामध्ये, पण अजूनही तुमच्या आईपेक्षा किंवा तुमच्यापेक्षा जास्त काम करते ती आजी. काय बरं कारण असेल याचं? कारण तुमच्या आजीने दूध, दही, तूप, बाजरी, नाचणी, ते पिवळं म्हणतो, आणखीन एक ज्वारीचा प्रकार असतो मॅडम येलो कलरचा, तर ते पिवळं म्हणतात त्याला, त्यामध्ये ते शुगर फ्री असतं. जे शुगरचे पेशंट असतात ना त्यांच्यासाठी ते रिकमेंड केलं जातं, म्हणजे ते करतात डॉक्टर, की ज्वारीमध्ये पण थोड्याफार प्रमाणात शुगर असते, परंतु ज्यांना शुगरचा त्रास जास्त आहे त्यांना ते भाकरी करतं मॅडम. त्याची पिवळ्या कलरची ज्वारी असते, आपली जशी ज्वारी असते ना पांढरी, तशी ती पिवळी ज्वारी असते. तर ह्या गोष्टी ते जुने लोक खायचे, त्यांना कुठल्याच प्रकारचे आजार होत नव्हते, कारण हे नॅचरल ह्या सगळ्या गोष्टी खात होते आणि शरीराला जे आवश्यक आहे ते खायचे. त्यांना हे बाकीचं भेटत नव्हतं, अशातला भाग नव्हता, परंतु त्यांना या गोष्टीचं महत्त्व माहिती होतं. जरी त्यांनी पुस्तकं वाचलेले नव्हते, परंतु त्यांना या गोष्टीचं ज्ञान होतं, त्यामुळे या गोष्टी ते करायचे आणि म्हणून त्यांचं शरीर अजूनही आपल्यापेक्षा तंदुरुस्त आहे, बरोबर आहे. त्यानंतर तिळामध्ये पण कॅल्शियम जास्त असते. जवस कधी ऐकलं आहे का तुम्ही? तर रोज आता काय करायचं, तीळ, जवस किंवा कारळ पण असतं बघा, काळ्या कलरचं, ऐकलं आहे कधी कारळ? हां, तर ते कारळाची चटणी, तिळाची चटणी, जवसाची चटणी किंवा कढीपत्त्याची चटणी, या चारीपैकी एक चटणी तुम्ही कंपल्सरी रोज तुमच्या डब्यात आणायची किंवा घरी गेल्यानंतर एका जेवणात तरी ती चटणी खायची. तुम्हाला कॅल्शियमची जास्त कमतरता भासणार नाही त्यामुळे. किंवा तुम्ही कच्चे जवस जरी खाल्ले तरी चालतं. बडीसोप खाताना तुम्ही तर बडीसोपमध्ये टाकून तसंही जवस खाल्लं तरी चालतं. कराल का? हां, किंवा मग घरी जाऊन तुमच्या आईला तरी सांगा करायला, की आम्ही आज ह्या गोष्टी शिकलो, आई तू हे असं असं कर, बरोबर आहे. त्यानंतरचा घटक आहे लोह माहिती आहे का तुम्हाला? हिमोग्लोबिन माहिती आहे का? हिमोग्लोबिन हा जो घटक आहे
यापासून म्हणजे यालाच लोह म्हटले जाते. तर हा अतिशय आवश्यक घटक आहे आपल्या शरीरामध्ये. सर्व स्त्रियांसाठी पुरुषांसाठी तर आहेच, पण स्त्रियांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण का तर यापासून रक्ताची निर्मिती होत असते आणि रक्त हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा घटक आहे. त्यावरच आपलं पूर्ण शरीर चालू आहे, बरोबर आहे ना. मग हे लोह जे आहे हे लोह स्त्रियांसाठी का महत्त्वाचं आहे, तर दर महिन्याला जी मासिक पाळी येते मुलींना, या मासिक पाळीमध्ये लोहाचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे ते भरून काढण्यासाठी आणि जे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया असतात, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये शरीराची ठेवण वेगळी असते, तिचे कार्य वेगळे असतात. त्यामुळे स्त्रियांमध्ये याची आवश्यकता जास्त असते. आणि ह्या लोहाच्या, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ॲनिमिया हा आजार. तर जेव्हा लोहाची कमतरता होते शरीरामध्ये, तेव्हाच रक्तक्षय किंवा ॲनिमिया हा आजार आपल्याला होत असतो. तर भारतामध्ये किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची कमतरता असल्यामुळे रक्तक्षय होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे आपण लोहाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये आहारातून, जेवणातून लोह जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे. ते कसं घेतलं पाहिजे, तर हिरव्या पालेभाज्या, त्यामध्ये शेपूची भाजी असेल, पालकची भाजी असेल. मला माहिती आहे ह्या भाज्या तुम्हाला आवडत नाही, पण हे तुम्हाला हे ठरवून घ्यायचं की नाही, मला आहे ना माझे केस सुंदर करायचे, मी जर ह्या भाज्या खाल्ल्या तर मी स्लिम ट्रिम राहील, माझा फुग्गा होणार नाही. तुम्ही काय करता, फास्ट फूड खाता, त्यामुळे तुमची तब्येत जास्त सुधारते. आणखी त्यामध्ये मैद्याचं प्रमाण जास्त असतं, त्याचा तुमच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो. परंतु जर तुम्ही हा आहार जो आहे तो योग्य प्रमाणात घेतला तर तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. तर हे ॲनिमिया जो आजार आहे, या ॲनिमियामध्ये चक्कर येणे, डोळ्याला अंधारी येणे, तुमच्यापैकी बऱ्याच मुलींना हा त्रास होत असणार आहे थोड्याफार प्रमाणात. कारण कुपोषण हा शब्द ऐकलाय का तुम्ही? तर कुपोषण म्हणजे काय, तर अपुरे पोषण. आपल्या शरीराला जेवढं हे सर्व पोषक घटक मी जे सांगितले, हे त्या प्रमाणात RDA नुसार ज्या प्रमाणात आवश्यक आहेत त्या प्रमाणात न जाणे किंवा त्याच्यापेक्षा कमी जाणे, त्याचा अभाव, कमतरता शरीराला झाल्यास त्याला आपण काय म्हणतो, कुपोषण म्हणतो. तर कुपोषणाचे असे पण प्रकार आहेत, अपुरे पोषण आणि अतिपोषण. म्हणजे मी तुम्हाला हे जे सांगितलं, कमतरतेमुळे होणारे जे अभाव आहेत शरीराला किंवा जे आजार आहेत त्याला आपण कुपोषण म्हणतो. आणि अतिपोषण म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणतो, ओबेसिटीला अतिलठ्ठपणा हा पण भाग जो आहे हा कुपोषणामध्ये येतो. मी जे सांगितलं तुम्हाला, फास्ट फूडमुळे तुमचं शरीर फुगतं, मैद्याचं प्रमाण जास्त असतं त्यामध्ये, म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो, अतिपोषण असं म्हटलं जातं. तर हे कुपोषणाचं जे प्रमाण आहे हे काही प्रमाणात भारतामध्ये काही भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतं. त्याचं कारणच ते आहे की आपण शरीरामध्ये त्या व्यक्तीला किंवा मुलींना योग्य प्रमाणात पोषक घटक न मिळाल्यास त्यांच्या शरीराचे उदरभरण होत नाही, पोषण होत नाही, म्हणून त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार शरीराला जडतात. त्यालाच काय म्हटलं जातं, कुपोषण म्हटलं जातं. तर हे लोह मी जे सांगितलं तुम्हाला, शेपूची भाजी, पालकची भाजी, हे तुम्हाला डायरेक्ट भाज्या नसतील आवडत तर तुम्ही त्याचे वेगळ्या प्रकारे करू शकता, त्याचे पराठे बनवू शकता, तसे खाऊ शकता. पण पालकपुरी जे आपण बनवतो ती एकदम चुकीची मेथड आहे. तुमची आई पालकपुरी बनवत असेल, बरोबर आहे, तुम्हाला वाटत असेल मी आज पालक खाल्ला, परंतु पालकाचा जो घटक आहे त्याचं, पालकामध्ये जीवनसत्व अ पण खूप मोठ्या प्रमाणात असतं, जे आपल्या डोळ्यांसाठी आवश्यक असतं. आपले डोळ्यांना आजार होऊ नये, दृष्टी चांगली राहावी म्हणून जीवनसत्व अ महत्त्वाचं असतं. आणि ते पालकामध्ये जे असतं, तर जे जीवनसत्व असतात ते काही जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळून जातात, काही जीवनसत्व फॅटमध्ये म्हणजे तेलामध्ये विरघळून जातात. तुम्ही काय करता, पालकची भाजी थोडी वाफून घेता, ती परत पिठात घालता, बरोबर आहे. आई समजा तुम्ही जर स्वयंपाक करत नसाल तर, आणि त्याच्या पुऱ्या लाटतात, तळतात आणि देतात मुलांना. आईला पण हे समाधान असतं काही काही आयांना की मी आज माझ्या मुलाला पालकपुरी दिली, परंतु त्यामध्ये त्या पालकामधले जे विटॅमिन्स आहेत ते फॅटमध्ये सोल्युबल झालेले असतात, म्हणजे विरघळून गेलेले असतात, नष्ट झालेले असतात. आणि त्या पालकांचा फक्त चोथा जो आहे तोच आपण खातो पुरीमधून. मग त्यापेक्षा त्याचा पराठा जर बनवला आपण आणि तो भाजला तर त्यातलं विटॅमिन हे आपल्या शरीराला मिळू शकतं. म्हणून पालक पण खायचं. त्यानंतर
शेवगा जो आहे, शेवगाच्या शेंगा जर आवडत नसतील तुम्हाला, शेवग्याचा कोवळा पाला असतो मुलींनो, तो पाला, शेवग्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. शेवग्याची फुलं आपण वापरू शकतो, शेवग्याची पानं आपण वापरू शकतो. तर मॅडम काय झालं, मी याला होते MScला असताना आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे विद्यापीठात होते मी, अमरावती युनिव्हर्सिटीत. तिथं स्पर्धा होती न्यूट्रिएंट रिच रेसिपी. तर मग आम्ही आता हॉस्टेलला होतो, मग आम्ही काय बनवणार ना, मग आमच्या मेसमध्ये शेवग्याचं झाड होतं. मग ते शेवग्याच्या झाडाचे आम्ही काय केले, कोवळे पानं तोडले, त्याला थोडीशी हलकीशी वाफ दिली आणि सगळे जे पिठं आणले आम्ही, सगळे पिठं मैत्रिणींना आणायला सांगितले घरून, मिक्स पिठं केले, ते शेवग्याचं पानं त्यात मिक्स केले आणि त्या पिठाचे पराठे बनवले. आमच्या मैत्रिणींनी काय काय बनवून आणल्या, कुठल्या कुठल्या पनीरच्या रेसिपी, वेगवेगळ्या पनीर टिक्का, अमुक ढमुक अशा छान रेसिपी बनवून आणल्या. परंतु त्यावेळेस आमच्या कुलगुरू कमलसिंह मॅडम होत्या मॅडम. तर त्या इव्हॅल्युएशनला आल्या होत्या आमच्याकडे. तर आमच्या रेसिपीला त्यांनी फर्स्ट प्राईज दिलं होतं. कारण का, तर कमीत कमी किमतीमध्ये आणि जास्तीत जास्त पोषक घटक असणारी आमची रेसिपी होती. म्हणजे पिठामध्ये सगळे पिठं मिक्स केले, बेसन पीठ असेल, ज्वारी, गहू, बाजरी, तांदळाचं पीठ, हे सगळे पिठं आम्ही मिक्स केले. त्यात कॉर्नफ्लोअर म्हणजे थोडं मक्याचं पीठ पण टाकलं आणि त्यामध्ये शेवग्याचे पानं टाकले. त्यामुळे न्यूट्रिएंट रिच रेसिपी झाली. म्हणजे सगळ्यात जास्त पोषक घटक आमच्या रेसिपीमध्ये होते, म्हणून आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं. तर असं काहीतरी केलं. शेवग्याच्या पानामध्ये किंवा फुलामध्ये खूप जास्त न्यूट्रिएंट्स असतात आणि त्याचे पराठे तुम्ही घरी गेलं तर आईला करायला सांगा किंवा तुम्ही करून पहा, खूप टेस्टी लागतात त्याचे पराठे. आणि मुलांना डब्यावर पण दिले, लहान मुलांना, तरी ते आवडीने खातात. तर ते पराठे जर खाल्ले तुम्ही तर त्या शेवग्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. तर ह्या गोष्टी जर आपण छोट्या छोट्या थोड्या हे केल्या तर आपण आपलं आरोग्य सुधारू शकतं. तर आपल्या आजूबाजूला आपल्या वातावरणात सगळं असतं, निसर्गाने आपल्याला सगळं दिलेलं आहे, परंतु काही वेळेस आपल्याला त्याचं ज्ञान नसतं किंवा आपल्याला ते घ्यायचं नसतं, म्हणून ते आपल्याला कमी पडतं किंवा आपण काय करतो, जास्त खर्चिक गोष्टींमध्ये जास्त लक्ष देतो. तर लोहाचं मी सांगत होते तुम्हाला. तर लोह जे आहे, लाल माठची भाजी, कधी रानभाज्या माहिती आहे का तुमच्यापैकी? ग्रामीण भागातल्या मुली आहेत, तुम्हाला रानभाज्या माहिती असते. तर ज्या सगळ्या रानभाज्या आहेत, तांदूळ कुंजराची भाजी असेल, चिल्याची भाजी असेल, माठची भाजी असेल, यामध्ये लोह आणि जे बाकीचे जीवनसत्वे आहेत ते जास्त प्रमाणात असतात. त्या भाज्या ज्या ज्या सीझनमध्ये पावसाळ्यात जास्त येतात त्या भाज्या, आणि त्या भाज्या आपण खाणे गरजेचे आहे. त्यामुळे आणि त्याची गरज जी आहे ती आता सगळ्यांना जाणवू लागली आहे. म्हणून जे कृषीचे डिपार्टमेंट असतील, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, तर ते रानभाज्या महोत्सव राबवतात. त्याचं कारणच ते आहे की रानभाज्याचं महत्त्व आता कमी होत चाललेलं आहे जनसामान्यांमध्ये आणि त्याचं महत्त्व वाढावं, लोकांना त्याचं महत्त्व पटावं, म्हणून ह्या गोष्टींचं अवेअरनेस, त्याला काय म्हणतो, जनजागृती वाढावी, म्हणून ह्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. तर रानभाज्या हा जास्तीत जास्त प्रमाणात खाणे गरजेचे आहे. त्यातून आपल्याला सगळे जीवनसत्व जे आहेत आणि सगळे पोषक घटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि गूळ आपण जे म्हणतो, गूळ आणि शेंगदाणे, बघा डॉक्टर सांगतात कोणाला जर रक्ताची कमी असेल तर गूळ शेंगदाण्याचे लाडू खा म्हणतात, किंवा काय सांगता, गूळ आणि फुटाणे खा. का, तर त्यामधून जास्त प्रमाणात लोह मिळतं, म्हणून गूळ जास्त प्रमाणात, आपण साखरेपेक्षा गुळाचा वापर हा जास्त प्रमाणात करायला पाहिजे आणि करताय लोक. आता त्याबद्दल जागृती निर्माण झालेली आहे. साखरेपेक्षा गुळाचा वापर हा जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. हे सगळे मी जे तुम्हाला पोषक घटक सांगितले, यात सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक घटक आहे, तो म्हणजे जीवनसत्व क म्हणजे सी जीवनसत्व. कोरोनामध्ये हा जीवनसत्वाचं जास्त आपण ऐकलेलं असेल, बरोबर आहे. लोक काय करायचे, लिंबू पाणी जास्त प्यायचे, कोरोना होऊ नये म्हणून, किंवा झालेले लोक पण लिंबू पाणी प्यायचे. का बरं पित असतील लिंबू पाणी? व्हिटॅमिन सी, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी हे जास्त असते म्हणून लिंबू पाणी प्यायचे. परंतु मॅडम त्याची आणखी एक असं आहे की आपण लिंबामध्ये जे व्हिटॅमिन सी असतं ते एवढं सेन्सिटिव्ह असतं की ते आपण इन्स्टंट कट करून ते लगेच वापरलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. हां, ते सायट्रिक ॲसिड लगेच वातावरणामध्ये ऑक्सिडेशन होतं त्याचं, आणि बऱ्याचदा आपल्याला काय सवय असते, अर्ध लिंबू कापायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं, परत वापरायचं. तर तसं न करता आपण ते इन्स्टंट वापरलं पाहिजे.
तर त्यामध्ये खूप जास्त व्हिटॅमिन सी आहे. त्यानंतर आवळा कँडी आवडते ना सगळ्यांना, तर आवळा कँडी खूप जास्त खायची, रोज एक तरी आवळा खायचा. आवळ्यामध्ये पण जीवनसत्व क म्हणजे सी जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं आणि जे सगळे आजार होतात त्या आजाराशी लढण्यासाठी, त्याला फाईट करण्यासाठी जीवनसत्व क जीवनसत्व सी हे खूप महत्त्वाचं जीवनसत्व आहे. आणि आणखी एक जीवनसत्व, तसे तर सगळेच जीवनसत्व महत्त्वाचे आहे, पण जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे जीवनसत्व ड. जीवनसत्व ड आपण काय म्हणतो, कोवळ्या उन्हात बसायचा सल्ला डॉक्टरांना देतात, किंवा छोटं बाळ असतं बघा, सुरुवातीला डॉक्टर काय सांगतात, त्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये 10-15 मिनिट घेऊन बसा. का बरं म्हणत असतील डॉक्टर असे? कारण त्याचे हाडं मजबूत होण्यासाठी, त्याचे हाडं कमकुवत असतील किंवा त्याला जीवनसत्व डी मिळण्यासाठी, ड जीवनसत्व मिळण्यासाठी कोवळ्या उन्हात बसण्याचा सल्ला देतात. मग कोवळ्या उन्हात पासून जीवनसत्व ड मिळतं का? तर नाही, तर सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ड निर्माण होतं, तयार होतं. म्हणून ड जीवनसत्व म्हणजे डॉक्टर सांगतात की ड जीवनसत्व तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे असेल. D3च्या गोळ्या पण देतात बघा डॉक्टर, बऱ्याचदा आपण लक्ष देत नाही, परंतु कॅल्शियम सोबत D3च्या गोळ्या देतात. कॅल्शियमचा आणि जीवनसत्व डचा काय संबंध आहे, तर कॅल्शियमच्या शोषणासाठी जीवनसत्व ड महत्त्वाचं आहे. तुम्ही कॅल्शियम कितीही घेतलं आणि तुम्हाला ड जीवनसत्व मिळतच नसेल तर त्या कॅल्शियमचं शरीरात योग्य प्रकारे शोषण होत नाही. म्हणून जीवनसत्व ड ही आपल्या शरीरास तेवढंच महत्त्वाचं आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत आपण काय करायचं, शक्यतो कोवळ्या उन्हात जास्त वेळ बसायचं, अर्धा-पाऊण तास जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ, ठीक आहे. त्यानंतर मांस आणि मासे जे आहेत, म्हणजे चिकन मटन तुमच्यापैकी कोणी खात असतील समजा, तर चिकन मटनपेक्षा पण मासे हे जे आहेत यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स जास्त असतात. त्यामुळे मासे खाणे कधीही आरोग्यासाठी चांगले. मासे चिकन आणि मटनपेक्षा जास्त प्रमाणात खाणे योग्य आहे, त्यामुळे मासे जास्त प्रमाणात खायचे आता यानंतर, बरं का. चिकन मटनने तरी काय होतं, म्हणजे तुम्ही आता तुम्हाला नाही, पण जे प्रौढ लोक असतात त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं किंवा आणखी काही वेगळे गोष्टी होऊ शकतात, परंतु मास्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढत नाही आणि ड जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक घटक म्हणजे पाणी, बरोबर आहे. पाणी हे काय आहे, जीवन आहे. आपण म्हणतो ना जल ही जीवन आहे. तर या सगळ्या क्रियांसाठी, शरीरात अंतर्गत ज्या क्रिया होतात आपल्या, त्यासाठी पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तर दररोज 10 ते 12 ग्लास पाणी कंपल्सरी प्यायचं. पाण्याने तुमची त्वचा पण नितळ होते. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही त्वचेचंच सांगता प्रत्येक वेळेस, तर हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. या सगळ्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या, फॉलो केल्या, तर तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. तुमचे केस गळणार नाही, तुमचे केस लांब होतील, तुम्हाला डोळ्यांचे आजार होणार नाहीत, तुम्हाला त्वचेचे आजार होणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रजनन संस्था जी आहे, आपल्याला बघा स्त्रियांना एक काय म्हणतो त्याला वरदान दिलेलं आहे निसर्गाने. ते कोणतं, तर आपण मूल जन्माला घालू शकतो. प्रजनन क्षमता स्त्रियांमध्ये जास्त असते आणि त्यामुळे स्त्रीला जो आहे तो खूप महत्त्वाचा घटक समाजाचा मानला जातो. कारण आपण पुढचं जनरेशन निर्माण करत असतो, म्हणजे भावी पिढी निर्माण करत असतो. आणि जर आपलं शरीरच जर सक्षम नसेल, आपलं शरीरच जर ते बाळ जन्माला घालायला म्हणजे स्ट्रॉंग नसेल, तर ते जन्मास येणारं बाळ हे त्याला पोषक घटक मिळतील का, तो म्हणजे स्वास्थ्य राहील का त्याला, तो पण कुपोषित जन्मास येईल. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्वतःसाठी, आणि एक स्त्री जी आहे म्हणजे आपण काय आहेत, आपले पूर्ण फॅमिलीचं जे संगोपन आहे ते आपल्या हातात आहे. तर एक स्त्री जी आहे ती अख्ख्या कुटुंबाला पोसत असते, पालनपोषण किंवा म्हणजे अन्न बनवायचं काम ही स्त्रीच करत असते ना. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? आणि काही 2-3 गोष्टी मी सांगते तुम्हाला छोट्या छोट्या, तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईला पण सांगा. तुमची आई पीठ चाळून घेते का बरं? प्रत्येकाच्या घरात पीठ चाळलं जातं, बरोबर आहे, चाळणी ना.
कणिक भिजवताना किंवा भाकरी करताना, तर या पिठामध्ये जे चाळून आपण वरती कोंडा काढतो, मी तुम्हाला एक इथं पोषक घटक सांगितला नाही, तो आहे जीवनसत्व B12 हे त्यात जास्त असतं, म्हणजे जो कोंडा किंवा फायबर जे म्हणतो आपण त्याला, त्यामुळे काय होतं तर आपलं पचनसंस्था व्यवस्थित राहते फायबर्समुळे, किंवा डॉक्टर सांगतात बघा फायबर जास्त प्रमाणात घ्यायचे, म्हणजे काय तर जे फळभाज्या असतात किंवा हे पण सांगतात की तुम्ही भाज्यांवरचे सालं काढू नका, बरोबर आहे, साल कशाचीच काढायची नाही, दोडक्याच्या शिरा काढते बघा तुमची आई, तर त्या शिरा काढल्या नाही पाहिजे, त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आपल्या पचनासाठी आवश्यक असतं. तर त्याचबरोबर हे जे चाळलेला चोथा असतो की नाही वरचा, त्यामध्ये पण फायबर आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स त्यामध्ये जास्त असतात. तुम्ही काय करता मग तो पीठ चाळून घेता, म्हणजे तुम्ही मेन जो घटक आहे त्याचा तो काढून टाकता. त्या चोथ्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात, तर म्हणजे घरी जाऊन आईला सांगा की आजपासून पीठ चाळू नको. तुमचं जर तोंड आलं असेल तर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्सच्या अशा एवढ्या कॅप्सूल देतात डॉक्टर, बरोबर आहे, त्यामध्ये काय असतं बी कॉम्प्लेक्स असतं. मग तुम्हाला जर तुम्ही घरी उपाय करून पहा, तुमचं जर छाले आले असतील तोंडामध्ये, तर तुम्ही त्या कोंड्याचे फुनके असतात की नाही, मुटके म्हणता बघा, मुटकुळे काही जण म्हणतात, त्यामध्ये पीठ मिक्स करायचं थोडंसं किंवा डाळ वगैरे घालायची आणि त्याचे मुटकुळे बनवायचे, ते खायचे 2-3 दिवस, तुमचं तोंड आलेलं कमी होईल. हा प्रयोग तुम्ही करून पहा, यामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स जास्त असतात. त्याचबरोबर आपली आई काय करते, हिरव्या पालेभाज्या अगोदर चिरते आणि मग धुते, मग हिरवं पाणी दिसतं, तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं असेल तर, ते हिरवं पाणी जे निघतं तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, जे पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन्स असतात त्या भाज्यांमध्ये, ते निघून जातात आणि फक्त चोथा राहतो. त्यामुळे अगोदर कधीही भाज्या धुवायच्या आणि मग चिरायच्या, आणि चिरताना कधीही बोथट विळीचा किंवा सुरीचा वापर करायचा नाही, धारदार सुरी किंवा विळी जी असते त्याचा वापर करायचा. त्यानंतर ज्या हिरव्या पालेभाज्या असतात त्या झाकून ठेवायच्या आणि जास्त गदागदा उकळायच्या नाही, त्या थोड्याशा उकळी येऊ द्यायच्या, म्हणजे वाफ येऊ द्यायची, म्हणजे ती वाफ दाबली जाते आणि मग त्या भाज्या बनवायच्या. जरी त्या जिभेला आपल्या चवीला चांगल्या लागत नसतील तरी त्या भाज्या तशाच खायच्या, कारण तशा जर खाल्ल्या तरच त्याच्यातले विटॅमिन जे आहेत ते आपल्याला योग्य प्रमाणात मिळतील. आल्या या गोष्टी लक्षात सगळ्यांच्या, या छोट्या ज्या मी टिप्स सांगितल्या या घरी जाऊन आईला सांगायच्या. आवडलं सगळ्यांना? आता यानंतर आजपासून या सगळ्या गोष्टी फॉलो कराल ना? आहारात अंड्याचा समावेश करायचा, हिरव्या पालेभाज्या खायच्या. ठीक आहे. तर आयोजकांनी मला या ठिकाणी येऊन या मुलींशी संवाद साधण्याची संधी दिली, याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने व माझ्या विभागाच्या वतीने आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.